नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय विजय नवोदय ॲडमिशन या उपक्रमाअंतर्गत तिसरी चौथी MTS PTS 5वी स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश विषयाची तासिका आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नवोदयवाला या यूट्यूब चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करत चला। या ठिकाणी आपण वोकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह यातील कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर म्हणजे चित्र व शब्द यांचा सहसंबंध असलेली प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। नेमिंग ऑब्जेक्ट्स, थिंग्स म्हणजे वस्तू, ऑब्जेक्ट्स म्हणजे ऑब्जेक्ट्स विषयी, वस्तूविषयी अँड पिक्चर, नेमिंग ऑब्जेक्ट, थिंग्स अँड पिक्चर, वस्तू व चित्रांना समर्पक नावे देणे, अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये पहा या ठिकाणी कोणत्या प्रकारचं चित्र दिले जातं, त्या कोणत्या तर कृती करण्याचं चित्र दिले जातं, थिंग्स वस्तूचं चित्र दिले जातं, त्यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात। तर पहा या ठिकाणी आपण अशाच प्रकारचे प्रश्न प्रकार या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर पहा, व्हॉट डू ट्रीज हॅव, झाडाला काय असते, व्हॉट डू ट्रीज हॅव, झाडाला काय असते असा प्रश्न आहे। आपण मराठीमध्ये प्रश्नाचा अर्थ समजून घेत चला, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इंग्रजी शिकायला सोपं जाईल। चला, उत्तर लिहिण्यासाठी सुद्धा आपल्याला सोपं जाणार आहे। आता लिव्स म्हणजे काय, पाने, लिव्स म्हणजे पाने। आणि लीप म्हणजे लीप वर्ष पण असतं, पहा लीप वर्ष असतात। परत लार्ज म्हणजे काय, मोठा, लार्ज म्हणजे मोठा। तुम्हाला शब्दांची वर्ड्सची माहिती असणं खूप आवश्यक आहे। गार्डन म्हणजे बगीचा, त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वर्ड्स पाठ असणे खूप महत्त्वाचं आहे। चला मग, व्हॉट डू ट्रीज हॅव, झाडाला काय असतात, लिव्स असतात म्हणजेच पाने असतात। पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत। पुढचा प्रश्न पहा, Which one of the following is musical instrument, म्हणजे खालील कोणत्या वस्तू, खालीलपैकी जे नाव दिलेले आहेत पर्यायातील त्यातील वाद्य, संगीत वाद्य कोणते आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे। फाउंटेन, फ्लावर्स, पियानो आणि स्लेट। मग पहा या ठिकाणी फ्लावर म्हणजे फूल, तर मग वाद्य कोणतं आहे या ठिकाणी, स्लेट म्हणजे पाटी। तर पहा पियानो जे आहे या ठिकाणी हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। पुढचा प्रश्न पहा, Which of the following things used in the rainy season, पावसाळ्यामध्ये आपण खालीलपैकी कोणत्या वस्तूचा वापर करतो, कोणत्या वस्तू म्हणजे वस्तू, यूज्ड म्हणजे वापर करणे, इन म्हणजे आत, रेनी म्हणजे पावसाळा, सीझन म्हणजे रेन म्हणजे पाऊस, रेनी सीझन म्हणजे पावसाळा, विच म्हणजे कोणते, ऑफ द फॉलोइंग म्हणजे खालील वस्तूपैकी रेनी सीझनमध्ये आपण कोणत्या वस्तूचा वापर करतो, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे। मग लॅम्प, अम्ब्रेला, ब्रूम आणि स्वेटर असे 4 पर्याय आहेत। मग आपण रेनी सीझन म्हणजे पावसाळ्यामध्ये लॅम्प म्हणजे दिवा, पाऊस येत असेल तर दिव्याचा वापर आपण रस्त्यावर करू का, नाही, लॅम्प म्हणजे दिवा येणार नाही। अम्ब्रेला म्हणजे छत्री,
अम्ब्रेला म्हणजे छत्री. पाऊस जर सुरू झाला तर आपणाला बाहेर कुठं जायचं असेल तर आपण छत्रीचा वापर करून बाहेर जातो. रेनी सीझनमध्ये आपण अम्ब्रेलाचा वापर करतो. ब्रूम म्हणजे झाडू आणि स्वेटर. ब्रूम म्हणजे झाडू आणि स्वेटर म्हणजे आपण हिवाळ्यामध्ये थंडीपासून सुरक्षा करण्यासाठी स्वेटरचा वापर करतो. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न. Where do we go to get medical treatment? आपण मेडिकल ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठे जातो? मेडिकल ट्रीटमेंट घेण्यासाठी आपण कुठे जातो? टेम्पल. टेम्पल म्हणजे काय? टेम्पल म्हणजे मंदिर. टेम्पल म्हणजे मंदिर. तुम्हाला वर्ड्स जे आहे त्याचे अर्थ माहीत असणे खूप आवश्यक आहे, तरच तुम्हाला. मार्केट म्हणजे बाजार. आपणाला आजारी असेल तर आपण मेडिकल मध्ये जातो का? स्कूल या ठिकाणी हॉस्पिटल म्हणजे दवाखाना. आणि स्कूल म्हणजे शाळा. अशाच प्रकारचे प्रश्न प्रकार या ठिकाणी आपल्याला परीक्षेत विचारले जातात. मग आपण वेअर डू वी गो टू गेट मेडिकल ट्रीटमेंट कुठं घेतो आपण या ठिकाणी? हॉस्पिटलमध्ये घेतो. पर्याय क्रमांक 3. ज्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. ज्यांचं आलं नाही त्यांनी प्रश्न सकट पर्यायासहित तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. चला पुढचा प्रश्न. What is the fastest means of traveling? प्रवासाचे सर्वात जलद वाहन कोणते? एरोप्लेन, ट्रेन, बस, शिप. ट्रेन ही फास्ट धावते पण एरोप्लेनपेक्षा का नाही? बस धावते पण ट्रेनपेक्षा का? शिप धावते पण या ठिकाणी जास्त फास्टेस्ट ट्रॅव्हलिंग असलेलं जे मीन्स आहे त्या नाव आहे ते एरोप्लेन आहे. सर्वात जास्त वेगानं पाहणारं वाहन हे जलद साधन जे आहे प्रवास करण्यासाठी एरोप्लेन आहे. सर्वात जलद फास्टमध्ये आपल्याला ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर एरोप्लेननी होते. पुढचा प्रश्न पहा. Select the word that is not related with the game. आता गेमशी रिलेटेड नसलेला खालील जो शब्द दिलेले आहेत 4 पर्याय त्यातील आपल्याला गेमशी रिलेटेड नसलेला वर्ड्स या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. क्रिकेट काय आहे? हे खेळ आहे, गेमच आहे. फुटबॉल हा सुद्धा एक गेम आहे. आणि कॉफी काय आहे? कॉफी चहा आपण पितो ना, तो एक पेय आहे, द्रव पदार्थ आहे, पेय आहे हे. आणि हॉकी हे काय आहे? गेम आहे, गेमची नाव आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे काय आहे या ठिकाणी याचं उत्तर येईल. कॉफी हे काय आहे? पेय आहे. गेमशी रिलेटेड नसलेला वर्ड्स आहे. पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न पाहू. Which of the following is not a drink? खालीलपैकी ड्रिंक नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. खालीलपैकी ड्रिंक नसलेला शब्द कोणता? मिल्क हे ड्रिंक आहे. जार म्हणजे भरणी. जार म्हणजे भरणी हे ड्रिंक आहे का? आपण लोणचं वगैरे त्याच्यामध्ये चटणी लोणचं असं ठेवतो, तो जार. टी म्हणजे हे पेय आहे, ड्रिंक आहे. एक ज्यूस हे सुद्धा एक ड्रिंक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे जार हे ड्रिंक नसलेलं वर्ड्स आहे. पुढचा प्रश्न पहा. Select the word that is related with man. आता पहा या ठिकाणी मॅनशी रिलेटेड वर्ड्स असलेला या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. मग HEAD हेड म्हणजे डोके. हेड म्हणजे डोके.
TAIL टेल म्हणजे शेपटी, म्हणजे ती प्राण्यांची जी शेपटी असते त्याला टेल असं म्हणतात. ट्रंक म्हणजे सोंड, ट्रंक म्हणजे सोंड, हत्तीची जी सोंड असते त्याला ट्रंक असं म्हणतात. आणि बीक म्हणजे चोच, पक्ष्यांची जी चोच असते त्याला बीक असं म्हणतात. मग या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, सिलेक्ट द वर्ड दॅट इज रिलेटेड विथ मॅन, मॅनशी रिलेटेड असलेला वर्ड्स या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, निवडायचा आहे. तर मग कोणता आहे, HEAD हेड. चला, ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप या ठिकाणी स्वागत. पुढचा प्रश्न पाहू. चूज द वर्ड रिलेटेड विथ टेस्ट. असं टेस्टशी रिलेटेड वर्ड्स असलेला शब्द या ठिकाणी आपल्याला वर्ड्स जो आहे या ठिकाणी निवडायचा आहे. चूज म्हणजे निवडणे, वर्ड म्हणजे शब्द, रिलेटेड विथ टेस्ट, टेस्टशी रिलेटेड म्हणजे संबंधित वर्ड्स या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. साल्टी, हॅप्पी, सॉरी आणि लाऊड. आता हॅप्पी म्हणजे काय आहे, आनंदी. मग ही टेस्टशी रिलेटेड आहे का, आनंदी शब्द नाही. सॉरी म्हणजे सॉरी मला माफ करा अशा प्रकारे आपण म्हणतो त्यावेळेस सॉरी हा शब्द वापरतात. मग ह्या टेस्टशी रिलेटेड आहे का, नाही. लाऊड म्हणजे मोठ्याने, मोठ्याने हसणे असं आपण म्हणतो त्याला लाऊड असं. मग साल्टी म्हणजे खारट. मग हे काय आहे, टेस्टशी रिलेटेड वर्ड्स आहे या ठिकाणी. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत आहे. चला, पुढचा प्रश्न आपण पाहू. चूज द करेक्ट स्पेलिंग. आता खाली पर्याय आहेत 4 दिलेले, त्यातील आपल्याला करेक्ट स्पेलिंग असलेलं, अर्थपूर्ण स्पेलिंग असलेलं वर्ड्स निवडायचं आहे. पर्याय पहा, पर्याय क्रमांक 1 मध्ये पहा, BELLON हा अर्थपूर्ण शब्द निघत नसल्यामुळे स्पेलिंग सुद्धा करेक्ट नाही. BALLLON बलून याचा अर्थ व्यवस्थित निघत आहे, मिनिंगफुल अर्थ निघत आहे, म्हणून बलून हे जे काय या ठिकाणी करेक्ट वाटते. तरी सर्व पर्याय पाहायचे आहेत. BALLON बलून, अर्थ स्पेलिंग करेक्ट नाही, उच्चार आहेत पण स्पेलिंग नाही. पहा, बलून स्पेलिंग करेक्ट आहे का, बलूनची चुकीची आहे, हे चुकीच्या स्पेलिंग आहे त्यातील. BALLON जी आहे या ठिकाणी बलूनची स्पेलिंग करेक्ट आहे. आलं लक्षात. पुढचा प्रश्न पहा. चूज द करेक्ट वर्ड. आता खाली जे वाक्य दिलेलं आहे त्यासाठी आपल्याला करेक्ट वर्ड निवडायचं आहे. युअर फादर इज युअर. आता या वाक्याचा अर्थ अगोदर समजून घ्या. युअर फादर इज युअर. तुमच्या वडिलांचे वडील कोण, तुमच्या वडिलांच्या वडिलांना काय म्हणतात, अंकल, बिग अंकल, ग्रँडफादर की फादर. तर मग वडिलांच्या वडिलांना म्हणजेच आजोबांना काय म्हणायचं, ग्रँडफादर. त्यासाठी तुम्हाला वाक्याचा अर्थ लक्षात येणं सुद्धा इतकं खूप महत्त्वाचं आहे. पहा, वडिलांच्या वडिलांना ग्रँडफादर असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स रिलेटेड टू स्कूल बाय adding one more word from those given below. आता पहा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेल्या शब्दापैकी आणखीन एक शब्दाची भर घालून शाळेशी संबंधित शब्द या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता पहा, या ठिकाणी
हे शाळेशी संबंधित सगळे वर्ड आहेत. टीचर, स्टुडंट, चॉक, बुक, नोटबुक, चेअर हे शाळेमध्ये असतात. नर्स कुठं असते? हॉस्पिटलमध्ये. पेशंट हॉस्पिटलमध्ये असतात. पिलो म्हणजे उशी. ब्लॅक बोर्ड जे आहे या ठिकाणी शाळेमध्ये असतो. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, नवोदय वाला या यूट्यूब चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला आणि ज्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे त्यांनी 758854536308 या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी तुमचा वर्ग टाका. त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल. या ठिकाणी आपण थांबूयात. भेटूया पुढील तासिकेमध्ये. धन्यवाद.